ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार सर्वांना. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अधिक मास चालू आहे. 17 मेला चालू झालेला आहे आणि 15 जून 2026 या दिवशी तो संपत आहे. अधिक मास म्हणजेच धोंडा महिना किंवा यालाच पुरुषोत्तम मास असे देखील म्हटले जाते. हा संपूर्ण महिना आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये दानाला अत्यंत महत्व आहे. हा महिना श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित आहे. विष्णूंची पूजा, नामस्मरण, जप, तप इत्यादी या महिन्यामध्ये केले जाते. या महिन्यामध्ये कोणते दान करावे, कोणत्या वस्तू दान कराव्यात, काय दान करावे, जावयास आणि मुलीस काय दान करावे, जावई आणि मुलीला दिलेल्या दानाचे काय महत्व आहे, दान हे 33 या संख्येमध्येच का करावे, तसेच जाळीदार पदार्थच का द्यावेत, त्यामागील काय अर्थ आहे, या सर्व प्रश्नांची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अधिकस्य अधिकम फलम म्हणजेच एखादी गोष्ट तुम्ही जितकी जास्त कराल त्याचे फळ, त्याचे परिणाम तुम्हाला तितकेच जास्त मिळते. आणि म्हणूनच या महिन्यामध्ये जप, तप, दान, धर्म, चांगले कर्म करण्याला अत्यंत महत्व आहे. या महिन्यामध्ये तुम्ही देवाची जितकी उपासना कराल त्या उपासनेचे फळ तुम्हाला दुपटीने मिळते. जे दान कराल, जे चांगले कर्म कराल त्याचे फळ देखील तुम्हाला पुण्यरूपात मिळणार आहे. या महिन्यामध्ये कोणत्या वस्तूंचे किंवा काय दान करावे ते आपण पाहूया. तांब्याचे ताट, तांब्याचा किंवा चांदीचा दिवा, कपडे, फळे, सुकामेवा, नारळ, अनारसे, बत्तासे, म्हैसूर पाक, सोने, चांदी, लाडू, पुरणाचे धोंडे, शुद्ध सात्विक पदार्थ, धान्य जसे की गहू, तांदूळ, डाळ, जलदान, तूप, साखर, मीठ इत्यादी गोष्टी ह्या अधिक महिन्यामध्ये दान केल्या जातात. आता दान कोणी करावे, तर जशी ज्यांची कुवत असेल, ऐपत असेल, यथाशक्ती तुम्ही जितकं काही दान करू शकत असाल त्यांनी त्या त्या गोष्टींचे दान जरूर करावे. कोणी सोनं दान करतंय म्हणून प्रत्येकानेच ते केले पाहिजे किंवा ते केल्यानेच आपल्याला नारायण प्रसन्न होतील असे मुळीच नाही. तुम्ही अत्यंत सधन आहात त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात दान करावे. किमान यज्ञ करावा. जे सर्वसामान्य आहेत त्यांनी निदान घरामध्ये सत्यनारायण करावा. ज्यांना तेही शक्य नाही त्यांनी देवाचा अभिषेक करावा. त्यातील काहीच करण्याची परिस्थिती नसेल तर त्यांनी किमान नामस्मरण करावे. ज्याने त्याने यथाशक्ती कोणत्या ना कोणत्या वस्तूंचे, गोष्टींचे, नसेल तर आपल्या निर्मळ भक्तीचे दान श्रीहरी श्री विष्णूंना, नारायणांना समर्पित करावे. कोणीतरी लेक जावयाला सोन्याच्या वस्तू, यथेच्छ पदार्थ दान करत आहे म्हणून तुम्ही पण केलेच पाहिजेत असे नाही. यथाशक्ती तुम्हाला जे जे जमेल ते तुम्ही दान पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने करावे. त्याचे फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. देव तुमची खरी भावना पाहतो, ना की तुमची ऐपत. दिलेल्या दानामध्ये 33 या संख्येला का महत्व आहे किंवा ज्या वस्तू, ज्या गोष्टी आपण देतो त्या 33 या संख्येमध्येच का द्याव्यात, कारण अधिक मास हा 32 महिने 16 दिवस 8 तासानंतर येणारा, 33 महिन्यानंतर येणारा महिना असल्याने 33 या संख्येला महत्व आहे. प्रत्येक महिन्याची एक संख्या याप्रमाणे दिलेले दान हे 33 या संख्येमध्ये दिले जाते. या महिन्यामध्ये मुलीने आईची आणि आईने मुलीची ओटी नक्की भरावी. सर्व सौभाग्याच्या वस्तू, ब्लाउज पीस, नारळ घालून ओटी भरावी. आपल्या घरातील कुलदेवतेची घरामध्ये ओटी भरावी. घराजवळील मंदिरामध्ये जाऊन देवीची देखील ओटी भरावी. त्यामुळे आपले सौभाग्य वाढते. या महिन्यामध्ये उपासनेला, जप, तप इत्यादींना अत्यंत महत्व आहे. विष्णू सहस्रनाम, पुरुष सूक्त, देवी सूक्त, पवमान स्तोत्र, ललिता सहस्त्रनाम, हरिपाठ, विष्णू स्तोत्र, लक्ष्मी अष्टक, गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय इत्यादी प्रभावी सेवा या महिन्यामध्ये केल्या जातात. जिथे भगवान नारायण तिथे माता लक्ष्मी आणि जिथे माता लक्ष्मी तिथे नारायण असे म्हटलेलेच आहे. ज्या घरामध्ये लक्ष्मी देवीची पूजा केली जाते तिथे नारायणांची पूजा करणे गरजेचे असते. आणि जिथे आपण नारायणांची पूजा करतो त्यावेळी देखील आपण लक्ष्मी मातेची देखील पूजा नक्कीच केली पाहिजे.
भगवान नारायणांसोबत लक्ष्मीची देखील विशेष सेवा आणि उपासना केल्याने आपल्याला लक्ष्मी नारायणांची विशेष अशी कृपा प्राप्त होते. फक्त सोने चांदी, अन्नदान, दीपदान किंवा मोठमोठ्या वस्तूंचे दान केल्यानेच पुण्य मिळणार आहे असे नाही, तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमचे कर्म देखील चांगले ठेवले पाहिजेत. एकीकडे तुम्ही दान करत आहात आणि घरच्या लक्ष्मीला नावे ठेवत आहात किंवा तिच्याबद्दल वाईट विचार तुमच्या मनामध्ये ठेवत आहात किंवा कोणत्याही स्त्रीबद्दल अनादर करत आहात, त्यावेळी अशा कोणत्याही महिन्यात केलेल्या कोणत्याही दानाला काहीही अर्थ उरत नाही. या उलट तुम्ही एखाद्या गरजूंची मदत करत असाल, दुसऱ्यासाठी चांगले विचार करत असाल, तितके ते तुम्हाला पुण्यरूपी फळ देणार आहे. या महिन्यामध्ये आपण जाळीदार पदार्थांचेच वाण का दिले जाते ते पाहूया. यामागे अत्यंत सुंदर असा अर्थ सांगितला जातो. असे म्हणतात की पदार्थाच्या जाळीतील छिद्रे ही माणसाच्या स्वभावातील दोष आणि नकारात्मक विचारांचे प्रतीक मानले जातात आणि त्यामुळे जीवनातील नकारात्मकता जाऊन पुण्यरूपी सकारात्मकता यावी या हेतूने या अधिक महिन्यामध्ये जाळीदार पदार्थांचे दान केले जाते. तसेच जशी जाळीतून हवा आरपार जाते तशीच पारदर्शकता, मोकळेपणा आपल्या नात्यांमध्ये यावा, गैरसमज, राग निघून फक्त गोडवा राहावा असा संदेश देण्याची अतिशय गोड परंपरा ही चालत आलेली आहे. त्याचप्रमाणे तांदूळ, गूळ, तूप इत्यादी वस्तू आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असल्याने या वस्तू दान केल्या जातात. जावई आणि मुलीला दिलेल्या दानाचे काय महत्व असते, तर मुलगी ही लक्ष्मी स्वरूप आणि जावई हा नारायण स्वरूप मानला जातो आणि हा महिनाच नारायणांना समर्पित असल्याने जावयाला दिलेले दान हे प्रत्यक्ष नारायणांच्या पूजेप्रमाणे असल्यामुळे जावयास सोने, चांदी, कपडे, वस्तू, मिष्टान्नाचे जेवण इत्यादी दिल्याने प्रत्यक्ष नारायणांनाच ते समर्पित केल्यासारखे असते आणि म्हणूनच या महिन्यामध्ये विशेष करून जावयाला दिलेले दान हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. चांदीच्या वस्तूला दानामध्ये विशेष महत्व आहे, कारण या महिन्यामध्ये आपण चांदीचा दिवा दान करत असतो. कारण असे म्हणतात की चांदी हा धातू देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. चांदी हा धातू शांतता, समाधानाचा कारक असल्याने चांदीचा दिवा, चांदीची जोडवी ही दान केली जातात. त्यामुळे मुलीच्या घरी सुख समृद्धी येते आणि मुलीचे सौभाग्य वाढते. या महिन्यामध्ये गरजूंना, गरिबांना अन्नदान, आपली मदत आणि एकमेकांसाठी चांगले विचारांचे दान द्या. परमेश्वराचरणी आपल्या खऱ्या भक्तीचे, श्रद्धेचे दान द्या. आपल्या आप्तियांसाठी कर्तव्याचे दान द्या. त्यामुळे तुमच्या पुण्यामध्ये अधिक भरच पडणार आहे आणि लक्ष्मी नारायण प्रसन्न होऊन आशीर्वादही देणार आहेत आणि तुमच्या सेवेचे फळही अधिकच होत जाणार आहे. आणि म्हणूनच अधिक महिन्यामध्ये तुम्हाला जितके शक्य आहे यथाशक्ती दान द्या. पूर्ण श्रद्धेने दान करा. तुमचे कर्म चांगले ठेवा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला हाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.